शासकीय स्वस्त धान्य दुकानातून शिधा घेणाऱ्या शिधापत्रिकाधारकांसाठी आनंदाची बातमी। आता मोफत धान्याबरोबरच 14 प्रकारचे दर्जेदार मसाले फक्त 100 रुपयांत उपलब्ध करून देण्यात येत आहेत। शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील रेशन दुकानदार आणि तालुका रेशनिंग संघटनेचे अध्यक्ष गणेश रत्नपारखी यांनी ही माहिती दिली। या उपक्रमामुळे 25 गावांतील सुमारे 10,000 शिधापत्रिकाधारकांना वेळेवर मसाले किट मिळत असून मसाले पॅकिंगच्या माध्यमातून 14 महिलांना रोजगारही मिळाला आहे। ग्रामीण भागात बहुसंख्य शिधापत्रिकाधारक हे शेतकरी, मजुरी, कामगार, गोरगरीब असून यात चांगल्या प्रतीच्या अधिकाधिक जीवनावश्यक वस्तू ग्राहकांना कंपनी ते थेट ग्राहक या तत्वावर व रास्त भावात रेशन दुकानदारांच्या शिखर संस्थेअंतर्गत उपलब्ध करून देण्यात याव्यात अशी आग्रही मागणी युवा क्रांती फाउंडेशन अंतर्गत राष्ट्रीय किसान विकास मंचचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार प्राध्यापक सुभाष शेटे यांनी केली। या 14 मसाल्यांची मूळ किंमत 140 रुपये असून रेशन दुकानदारांच्या शिखर संस्थेमार्फत ती फक्त 100 रुपयांत दिली जात आहे। ग्राहकांतून समाधान व्यक्त होत असून आणखी काही नित्य उपयोगी वस्तू लवकरच रेशन दुकानांतून उपलब्ध होतील अशी माहितीही रत्नपारखी यांनी दिली। नमस्ते, मी गणेश माधवराव रत्नपारखी, तालुका अध्यक्ष रेशनिंग दुकानदार संघटना शिरूर तालुका। आमच्या दुकानदार बंधूंना कमिशन व्यतिरिक्त उत्पन्न वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत। त्यात आमची जिल्हा संघटना तालुका जिल्हाध्यक्ष सोमनाथ वचकल यांच्या संकल्पनेतून समर्थ कृपा फेडरेशनच्या मार्फत प्रमाणित केलेल्या बादशाह मसाल्याचा संच उपलब्ध करून देण्यात आला आहे। ग्राहकांना आपलेपणाने सेवा देणारी संस्था, उत्पादक ते थेट ग्राहक, स्वच्छ, निवडक आणि किफायतशीर दरात जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून देण्याचं ब्रीद हे दुकानदार संघटनेने हाती घेतलेले आहे। आमच्या जिल्हाध्यक्ष वचकल साहेबांनी ह्या महिन्याला मसाले, पुढच्या महिन्याला डाळ, साखर, तेल अजून नियोजन चालू आहे। रेशनिंग मार्फत दुकानदारांना कमिशनचे जास्तीत जास्त मोबदला कसा प्राप्त होईल यासाठी आम्ही प्रयत्न करून देणार आहे। ह्या महिन्याला आम्ही 10,000 किट मागवलेले आहेत, ते 25 गावांना देणार आहे। अजून ज्या दुकानदारांची मागणी असेल त्यांना आम्ही हे पॅकिंग करून पोच करण्याचं काम चालू आहे। ह्या माध्यमातून आम्ही जवळजवळ 13 ते 14 महिलांना रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे। तत्पर सेवा म्हणजे ज्यांची मागणी असतील त्यांना आमचे मित्र संघटनेचे खजिनदार नवनाथ शेठ खैरे आणि आमचे शंकरराव खैरे हे तत्परतेने प्रयत्न करून लोकांपर्यंत पोच करण्याचं काम चालू आहे। त्यांचं मोफत धान्य ते पण वाटप याच्याबरोबर चालू होणार आहे। ग्राहकांना पण 140 रुपयाची वस्तू 100 रुपयात मिळाल्यावर लोकांनी 40 रुपये वाचलेले लोक समाधानी आहेत। मागच्या महिन्यात जवळजवळ 900 लोकांना याचा फायदा झालेला आहे माझ्या दुकानच्या, आणि तालुक्यात जवळजवळ 7,000 किट वाटले होते। अजून 5 जिल्ह्यात 5 तालुक्यात हे काम चालू आहे। भोर, आंबेगाव, खेड, जुन्नर या तालुक्यातसुद्धा पोच करायचं काम चालू आहे। जुन्नरचे तालुकाध्यक्ष गुंजाळ साहेब झालं, परत खेडचे खळदे, परत योगेश मरळ मुळशी तालुकाध्यक्ष यांनी पण काम चांगलं चालू आहे। त्यामुळे पुढच्या महिन्यात जास्तीत जास्त काहीतरी आम्हाला डाळ, साखर, तेल आणण्याचा प्रयत्न चालू आहे जिल्हाध्यक्षांमार्फत आणि समर्थ कृपा फेडरेशनच्या मार्फत। प्रतिनिधी प्राध्यापक सुभाष शेटे, शिरूर, पुणे।